जर आपल्याला आजच्या पाहुण्या उमा कुलकर्णी यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्या फेसबुक लिंकचा स्क्रीनशॉट इथे मी दिला आहे. मग ते लढायला जातात ते समोरच्यावर त्यांचा राग आहे म्हणून नाही, तर त्यांच्या मागे जे आपले त्यांचे देशबांधव आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे म्हणून ते आपल्या अगदी तळहातावर प्राण घेऊन लढायला जातात. सो त्यांना कुठेतरी आपली ही भावना पोचली पाहिजे की आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि तुमच्याबद्दल कायमच आदराचं आणि प्रेमाचं स्थान आमच्या मनात आहे. आज आपण भेटणार आहोत उमा कुलकर्णी यांना, साईशा किचनच्या शेफ आणि ओनरसुद्धा. अनेक मराठी कलाकार यांचे ग्राहक आहेत. उत्तम पाककृती, पण तसेच आपल्या सैनिकांसाठी फराळ पाठवणे, त्यांच्या परिवारांना आपला परिवार मानून भेटीगाठी घेणे आणि सच्ची देशभक्त अशी उमा कुलकर्णी. राजहंसांनी बागडणाऱ्या खळखळत्या झऱ्यासारखी वाहणारी आणि आपल्याबरोबर सर्वांना प्रेरित करणारी अशी उमा कुलकर्णी. चला तिच्याबरोबर संवाद साधूया. आवर्जून सांगायला आवडेल की देशभक्ती करण्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळी सीमेवरच लढलं पाहिजे असं नाही. ही माझी मामे बहीण. आज मला तिच्याकडे अनपेक्षितपणे यायचा योग आला आणि तिच्या फेसबुकवरच्या पोस्ट मी नेहमीच बघते. फेसबुकवरच्या पोस्ट बघून मी एवढी भारावून गेली की मला तिला भेटून तिच्याबरोबर संवाद साधायचाच होता आणि तिच्याबरोबर मारलेल्या गप्पा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. नमस्कार उमा. नमस्कार. फेसबुकवरच्या पोस्ट मी नेहमी वाचते आणि तुझ्या सगळ्या पोस्ट सैनिकांवर असतात. सैनिकांसाठी तुझं योगदान काय आहे ते आम्हाला सांगशील का? सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सैनिकांसाठी काही करत नाही, ते आपल्यासाठी करतात. कारण वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास आपल्या घरदाराला लांब ठेवून केवळ आपल्यासाठी ते तिथे उभे असतात म्हणून आपण सुरक्षितपणे जगू शकतो. ही जाणीव कुठेतरी मनात निर्माण झाली आणि मग वाटलं की जर ते आपल्यासाठी इतकं करतायत तर आपण नक्कीच 2 पावलं त्यांच्याकडे पुढे का नाही जाऊ शकत. आणि एक कृतज्ञता म्हणून त्यांच्याप्रती, त्यांच्या कामाबद्दल, ते आपल्यासाठी करत असलेल्या त्यागाबद्दल एक कृतज्ञता म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची गाथा, त्यांची महती पोचावी असा विचार डोक्यात आला. आणि मग तिथून हे सुरू झालं काम की रोज निदान एक तरी सैनिकाची, म्हणजे त्या दिवशी त्या सैनिकाची जयंती असेल किंवा त्याचं वीरता दिन असेल, म्हणजे त्या दिवशी त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं असेल, किंवा जे रिटायर्ड सैनिक आहेत त्यांच्याबद्दलची त्या दिवसाची त्यांची माहिती, अशा ह्याच्यातून हा उपक्रम सुरू झाला की लिहायचंच रोज. म्हणजे कोणी वाचो न वाचो पण आपण आपलं काम करत राहायचं. एक ना एक दिवस कुठेतरी थोडंसं तरी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि आपल्या सैनिकांना जो आता बऱ्याच त्या मानाने, आधीच्या मानाने आता खूप जागृती झालेली आहे. तर सैनिकांबद्दलचा आदर आणि त्यांच्याबद्दल प्रेम हे सगळ्या आपल्या समाजात पसरलं गेलं पाहिजे, ह्या एका उद्देशाने ही वाटचाल सुरू झाली. सैनिकांच्या भेटीगाठी किंवा त्यांना तिकडे जाऊन मदत करणे किंवा ते जेव्हा इथे येतात, मुंबईत येतात, तेव्हा त्यांचं आगत स्वागत किंवा त्यांचा पाहुणचार करणे, ह्या गोष्टी पण तू करतेस. मग हे सर्व कसं सुरू झालं? हे सर्व करण्यामागे तुझं इन्स्पिरेशन काय आहे? तुला कोणाचा सपोर्ट आहे? 2016 सालापर्यंत मी पण जी आपली म्हणता येईल 80% 90% जनता आहे, मी पण त्यातलीच एक होते की आपल्या सैन्य दलाविषयी काहीही माहिती नाही. हां ठीक आहे, म्हणजे ते आहेत म्हणून आहेत एवढीच भावना. 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडा लावायचा, डीपी ठेवायचा, माझी पण देशभक्ती तिथपर्यंतच सीमित होती. त्याच्यानंतर मार्चमध्ये 2016 साली मार्चमध्ये असं झालं की माझ्या एक डॉक्टर आहेत परिचित, त्या इथे माहीमलाच राहतात. त्यांच्या सोसायटीमध्ये लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांचं लेक्चर होतं आणि त्या ज्या माझ्या डॉक्टर स्नेही आहेत त्यांनी, डॉक्टर तोनसे म्हणून, त्यांनी मला सांगितलं की उमा असं असं आहे तर तू ये, तुला हा कार्यक्रम नक्की आवडेल. तर म्हटलं जाऊन बघूया काय आहे. माझ्या मुलीला सोबत घेऊन मी गेले होते आणि जेव्हा मी तिथे अनुमावशीचं लेक्चर ऐकलं तेव्हा म्हणजे खूप म्हणजे असं मेंदूला झिणझिण यायला, खरं सांगायचं तर डोळ्यातून नुसतं पाणी वाहत होतं. मेंदूला झिणझिण यायला की अरे आपल्यासाठी ते तिथे उभे आहेत आणि आपल्याला त्याची जराही कदर नाही, आपल्याला त्याची माहिती नाही. आणि ह्या विचाराने मी खूप अस्वस्थ झाले. खरं सांगते मी की 2-3 रात्री मी झोपले नाही. त्याच्यात कुठेही अतिरंजितपणा नव्हता, अतिशयोक्ती नव्हती. जे काय होतं ते तिने इतक्या प्रेमाने आणि इतक्या सच्चेपणाने मांडलं होतं की ते अक्षरशः आतमध्ये जाऊन भिडलं. आणि मग त्याच्यानंतर सुरू झालं की
काय करता येईल. मग मी अनुमावशीला विचारलं की त्यावेळी मी जॉब करत होते, तर मी अनुमावशीला विचारलं की जर समजा शनिवार रविवार जेव्हा मला सुट्टी असते त्यावेळी मी आले तर चालेल का व्हॉलेंटिअर म्हणून, जेव्हा जिथे जिथे मुंबईत लक्षचे प्रोग्राम होतात. तर ती म्हणाली हो खुशाली आहे. अशा तऱ्हेने हे हळूहळू सुरू झालं. त्याच्यानंतर सुदैवाने काय झालं की एका फेसबुक ग्रुपवरती मी एक पोस्ट वाचली. दादरला एक आमचं सीबज म्हणून फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यावर मी एक पोस्ट वाचली की मुंबईत एक सैनिक आलेला आहे, तर कोणाला भेटायची इच्छा आहे का. नुकतंच हे अनुवंशीचं पण काम सुरू झालेलं होतं, तर म्हटलं की बघूया कदाचित आपल्यासाठी ही संधी असू शकेल. म्हणून त्या पोस्टवर ज्यांनी ही पोस्ट केली होती त्यांना मी पर्सनल मेसेज केला की हो आय एम इंटरेस्टेड, सो प्लीज डू लेट मी नो वेअर टू गो अँड हाऊ टू मीट हिम. तर मग त्यांनी मला त्यांचा नंबर दिला. त्या होत्या मिसेस गीता कपाडिया. त्यांचा मुलगा लेफ्टनंट नवांग कपाडिया हे गोरखा रायफल्समध्ये होते आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. तर त्यांनी मला तोपर्यंत मला तेही माहिती नव्हतं की काय कोण आहेत. त्यांनी मला नंबर दिला. मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की मॅम असं असं मी तुम्हाला फेसबुकवरती रिप्लाय केला होता मेसेंजरवर, तर मी ती उमा कुलकर्णी बोलते. मग त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली, लेफ्टनंट नवांग कपाडिया त्यांच्याबद्दल सांगितलं. आणि मग त्यांनी मला एका आपल्या सैनिकाची माहिती दिली जे सर्विंग आहेत, सध्या लेफ्टनंट कर्नल पदावर आहेत, परंतु 2012 साली त्यांना ऑपरेशनमध्ये एका जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा इथे एका ऑपरेशनमध्ये त्यांना गोळी लागली आणि 2012 साली वयाच्या 24व्या वर्षी ते पॅराप्लेजिक झाले आणि अजूनही ते पॅराप्लेजिक आहेत. परंतु मुंबईला काही वेळा ते ट्रीटमेंटसाठी येतात. सो त्यावेळी ते तसे आले होते आणि मग मला गीता आंटीनी म्हणजे मॅमपासून आंटीपर्यंतचा प्रवास परत गीता आंटीनी मला सांगितलं की असं असं जाऊन भेट. आणि मग तिथून सुरुवात झाली की त्यांना भेटायला गेले. सुदैवाने पुन्हा माझं सुदैव असं की ते जेव्हा आले होते तेव्हा बरेचसे त्यांना जे आपले हुतात्मा सैनिक आहेत त्या सैनिकांचे आई वडील भेटायला आले होते, त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. आणि मग एकातून एक अशी ती छान कडी गुंफत गेली आणि रेफरन्स मिळत गेले आणि असा हा मग तो प्रवास सुरू झाला. आता तुझा परिवार खूप वाढला, म्हणजे तू पुष्कळ सैनिकांना आणि सैनिकांच्या परिवाराला वगैरे ओळखायला लागलीस. मग त्याच्यामधून तू कुठचा उपक्रम हाती घेतलास आणि मग तू अजून त्यांना कशी मदत करू लागलीस? जसं मी म्हटल्याप्रमाणे की सैन्य दलात काम करत असलेला प्रत्येक सैनिक, मग ते हवाई दल असो, म्हणजे एअरफोर्स असो, आर्मी असो, नेव्ही असो, मी त्याला माझा परिवार म्हणते. दे आर माय एक्सटेंडेड फॅमिली. तर मग असं झालं की जसं मी म्हटलं त्या जे लेफ्टनंट कर्नल आत्ता आहेत त्यावेळी ते मेजर होते, त्यांना भेटायला असेच एक सैनिकांच्या आई आल्या होत्या आणि त्यावेळी दिवाळीचा सुमारास होता. तर आमच्या गप्पा सुरू होताना म्हटलं की म्हणजे अशाच फराळाच्या गप्पा सुरू झाल्या की फराळ झाला का वगैरे. आणि ते जे मेजर होते ते दिल्ली साईडचे होते, म्हणजे सो त्यांना हे काही माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं की ये क्या है, तर आम्ही सांगितलं दिवाळी में हम लोग ऐसे एक दूसरे को मिठाई देते हैं, जो महाराष्ट्रीयन टिपिकल होता है उसको हम लोग फराळ बोलते. तर त्याच्यावर त्यांनी असंच मजेने म्हटलं हां आपको अच्छा हमको तो कोई ऐसा खिलाता है नहीं. तर म्हटलं ठीक आहे अभी इस साल हमको आप भेजते. आणि तेव्हापासून मग ते सुरू झालं की दरवर्षी सैनिकांना फराळ पाठवायचं. आणि माझं हे सैनिकांबद्दलचं प्रेम वेळ सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये माहितीच होतं. मग आम्ही एक छान मेसेज ड्राफ्ट केला आणि ठरवलं की लोकांना कसं असतं ना, लोकांना खूप करायचं असतं, त्यांनाही माहिती असतं आपल्या म्हणजे की कुठेतरी करायचे, पण त्यांना प्रॉपर वेळ किंवा प्रॉपर मार्ग मिळत नसतो. तर मी माझ्या मित्रांनी आणि त्या ज्या सैनिक आई होत्या त्यांनी आम्ही ठरवलं की एक छान मेसेज ड्राफ्ट करूया, अकाउंट नंबर आणि हे देऊन प्रत्येकाला रिसीट इश्यू करायची. कारण तो जो पैसा आहे तो आपण चांगल्या कामासाठी लोक विश्वासाने आपल्याकडे देतात, तर तेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजेच म्हणजे. आणि असं करता करता पहिले 1000 डबे एका वर्षी, 1000चे मग 2000, 5000 असं करत करत गेल्या वर्षी 10,000 सैनिकांना आम्ही दिवाळीचे फराळ पाठवले. म्हणजे त्याच्यात चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी असं असतं आणि बॉक्स असतो आणि त्या बॉक्सवर की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत अशा संदेशाचा, आशयाचा एक छोटा संदेश असतो. आता गेल्या 1-2-3 वर्षांपासून त्याच्यात आणखीन भर पडायला लागली की आजूबाजूच्या शाळांमधली मुलं उत्साहाने ग्रीटिंग कार्ड्स करून पाठवतात. मग आम्ही प्रत्येक बॉक्समध्ये एक ग्रीटिंग कार्ड असं घालून पाठवतो. माझी स्वतःची अशी संस्था नाही आहे, परंतु जे समविचारी आहेत
आणि जे कोणी मला अप्रोच होतं की आपण हे करूया का, तर मी त्यांच्यासोबत असतेच. म्हणजे कारण माझी स्वतःची अशी संस्था नाही आहे, एकला चलो रे म्हणतं तसं माझं हे काम चालू आहे. तर गेल्या वर्षी भारत विकास परिषद पनवेल शाखेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी, महाराष्ट्रातच नाही भारतभरातून लोकांच्या ज्या देणग्या आल्या, म्हणजे लोकांनी आपली जी कृतज्ञता व्यक्त केली, त्याच्यातून आम्ही 10,000 सैनिकांना वेगळ्या वेगळ्या बॉर्डर्सवरती अगदी लेह लडाखपासून सियाचीन बेस कॅम्प, अरुणाचल, उधमपूर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही 10,000 सैनिकांना बॉक्सेस पाठवले. हळूहळू काय होते की ह्याची जनजागृती वाढते आहे, लोकांना पण इंटरेस्ट येतो आहे. लोक समोरून विचारतात की अरे ह्या वर्षी कुठे पैसे पाठवायचे, कधी पाठवायचे. देव करो आणि असा वेळ येऊ की प्रत्येक सैनिकाला, जेवढे आपल्या सैन्यदलात सैनिक आहेत त्या सगळ्यांना एक एक बॉक्स मिळो, एवढी लोकांमध्ये जागृती निर्माण हो. आणि हीच अगदी खूप मनापासून इच्छा आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की लवकरच ते साध्य होईल. म्हणजे देवसुद्धा त्या कार्याला आशीर्वाद देईल आणि लोकसुद्धा भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देतील. दुसरी गोष्ट म्हणजे नाशिकलासुद्धा एक वीरनारी वीरमाता संघटना आहे. त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत रेखाताई खैरनार म्हणून, त्यांचे पती हे कारगिल युद्धामध्ये त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं. तर त्यांच्या हौतात्म्यानंतर त्या स्वतः डगमगल्या नाहीत. त्यांनी धीराने सगळ्या अशा वीरपत्नींना गोळा केलं, वीरमातांना गोळा केलं, त्यांना खूप भावनिक मानसिक आधार दिला आणि त्याच्यातून ही वीरमाता वीर नारी संघटना ही सुरू झाली. तर 2-3 वर्षांपूर्वी मला असं कळलं की, म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला असं कळलं की त्या म्हणजे ज्या वीर नारी असतात त्या कधीकधी खूप अशा एकट्या फील करतात स्वतःला. तर मग असंच बोलता बोलता रेखाताईंचं आणि माझं बोलणं झालं. तसंच तिथे विजयदादा म्हणून आहेत, विजय कातोरे, जे 16 वर्ष सियाचीनवर सेवा देऊन आत्ता 3 वर्षांपूर्वीच रिटायर झाले, त्याने रिटायरमेंट घेतली म्हणजे. तर असं आम्ही तिघंजणं बोलत असताना विचार आला की आपण या वीरनारींसाठी हळदी कुंकू केलं तर, म्हणजे विधवा मुक्तीची प्रथा जी होती. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हे जे सैनिक जे ना हौतात्म्य प्राप्त झाले, जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले की जर तू रणांगणावर गेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, आणि जर पृथ्वीवर म्हणजे रणांगणावर नाही गेलास तर तुला पृथ्वीवरचं राज्य प्राप्त होईल. म्हणजे जेव्हाही स्वर्ग प्राप्त होतो त्यावेळी स्वतः प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितले की तू अमर झालायस. तर जे अमर आहेत त्यांच्या बायका कधीच विधवा होऊ शकत नाही, म्हणजे त्या वीरनारी आहेत. मग त्यांचं हळदी कुंकू का नाही करायचं, अशा उद्देशाने तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला. आणि त्या सगळ्या इतकं सुंदर ते वातावरण असतं ना, म्हणजे कुठेतरी आपण काहीतरी छोटंसं खारीचा वाटा उचलू शकतो ह्याचं समाधान असतं. एवढ्या सगळ्या जणींना भेटायला मिळतं, मग त्यांच्याबरोबर एक 4-5 तास छान घालवता येतात. मग गाणी, थोडे डान्स आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आणि मग तो जो हळदी कुंकवाचा क्षण असतो ना, तो प्रचंड मन हेलावून टाकणारा असतो. कारण प्रत्येकीच्याच मनात एक वेगळी भावना असते आणि ते मग त्यांची जी भावना असते ती डोळ्यावाटे त्यांच्या बाहेर येते आणि खूप हे होतं. आणि मग परत पुढच्या वर्षी आपण नक्की भेटूया वगैरे असं म्हणत एकमेकांचा आम्ही निरोप घेतो. अर्थात मध्येही व्हॉट्सअपवरती सगळ्यांची सगळ्यांची अगदी नाही पण बोलणं चालू असतं, मेसेजेसची देवाणघेवाण असते, ते एक आहे. त्याच्यानंतर मी आता म्हणजे असं शिकले की बऱ्याच जणांचं बघून की ज्यांनी आपल्यासाठी आपलं बलिदान दिलं, तर एक छोटीशी त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने जिथे जिथे शक्य आहे तिकडे तिकडे मी असे हौतात्म्य जे कुटुंब आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारांची भेट घेते, रादर त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना हे सांगते खरंच की तुमच्यामुळे आम्ही आहोत. म्हणजे मी दरवेळी म्हणते की आम्ही जो प्रत्येक श्वास घेतो ना त्याचा आम्ही तुम्हाला देणं लागतो, कारण तुम्ही जर नसता तर मला वाटत नाही 99च्या कारगिल युद्धानंतर आम्ही इथे दिसलो असतो तुम्हाला. तर असं काही ना काही छोटंफार चालू असतं. आणि ते पण सगळे जे हुतात्मा परिवार आहेत किंवा जे सर्विंग आहेत, जे रिटायर झालेत, ते सुद्धा इतकं प्रेम देतात की आपण जस्ट 2 पावलं चाललं ना की ते 100 पावलं आपल्याकडे येतात. आणि कधी भेटले की अगदी कोणी वीरमाता असेल तर डोक्यावरून हात फिरवणं किंवा असं कानावर बोटं मोडणं, म्हणजे ते इतकं अकृत्रिम आणि इतकं असं भारावून टाकणारं असतं ना की त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत. म्हणजे मला तर वाटतं की माझी काहीतरी गेल्या जन्मीची पुण्याई आहे, काहीतरी पूर्वकर्म मी केलं आहे आणि म्हणून अशासारखी माणसं भेटली. मुंबईत सुद्धा जेव्हा कोणी सैनिक येतं आणि मला कळतं किंवा कोणतरी कळवतंच म्हणजे की ताई असं असं हे आलेत, तर मी जातेच भेटायला किंवा जर त्यांना शक्य असेल तर त्यांना घरी बोलवते. म्हणजे एक ती पण भावना मनात असते की अशा योद्ध्याचे पाय माझ्या घराला लागले. आणि
कुठल्याही म्हणजे देवळा इतकंच, कुठल्याही आपल्या धार्मिक स्थानांइतकंच हौतात ज्यांना प्राप्त झाले त्यांचं घर हेही मला तेवढंच पवित्र वाटतं. आणि म्हणजे तिथली माती ही आपल्या गंगा किंवा जे गोदावरी नदी आहे त्याच्या काठची जी नर्मदा आपण परिक्रमा करतो तिकडची जी माती आहे तेवढीच त्यांच्या घराची मातीसुद्धा मला तेवढीच पवित्र वाटते, कारण शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत. त्या परिवाराचं श्रेय एवढं आहे की त्यांच्यामुळे, त्यांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे ते जसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणाले, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात ते आपलं दुःख एकमेकांबरोबर शेअर करतात. ते खूप महत्त्वाचं आहे. दुःख जेव्हा ते एकमेकांबरोबर शेअर करतात तेव्हा ते दुःख त्यांचं कमी होतं. म्हणजे ते सुखही असतं, एकमेकांचा सहवास मिळाल्याचं, आणि दुःखही शेअर केलं जातं. तो खूप चांगला कार्यक्रम हा आहे. मला सांगायला म्हणजे आवर्जून सांगायला आवडेल की देशभक्ती करण्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळी सीमेवरच लढलं पाहिजे असं नाही. तर तुम्हाला वाटेत कोणी एखादा सैनिक दिसला तर आवर्जून त्यांच्याजवळ जा, त्यांना शेकहँड करा, त्यांना सांगा की थँक्यू म्हणा त्यांना. त्यांची काही अपेक्षा नसते, बस की ते जे आपल्यासाठी करतायत त्याचं कुठेतरी एक त्यांच्यापर्यंत पोचपावती जाऊ दे. दुसरी गोष्ट म्हणजे जे छोटे छोटे नियम सरकारने आपल्यासाठी केले आहेत की लाल सिग्नल असेल तेव्हा गाडी थांबवा, गाडीचं इंजिन बंद करा, पेट्रोल कमी होईल, किंवा प्रदूषणासाठी झाड लावा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ही पण एका प्रकारे माझ्या मते देशसेवाच आहे. किंवा सार्वजनिक वस्तूंना, मालमत्ता जी आहे सार्वजनिक त्यांना हानी पोचवू नका, म्हणजे गडकिल्ल्यांवर जाऊन नावं लिहिणं किंवा हे नका करू. म्हणजे बरोबर आहे की प्रत्येक माणूस नाही सेनेवर म्हणजे सीमेवर जाऊन लढू शकत, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच एक प्रकारे देशसेवाच आहे. आणखीन एक म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठेही जसं मी म्हटलं ट्रेनमध्ये वगैरे एखादा सैनिक दिसेल तर त्यांना आवर्जून, समजा सीट नसेल रिझर्वेशन, कारण त्यांना कधी त्यांची सुट्टी कॅन्सल होते किंवा कधी त्यांनाही माहिती नसते की त्यांना घरी जायला मिळणार आहे की नाही. कितीतरी सैनिक असेही असतात की सकाळी मी फोनवर घरी फोन करून सांगतात की मी अमुक एक तारखेला येतो आहे, आणि अक्षरशः त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच्या 2 दिवसांनी ते नसल्याची बातमी त्यांच्या घरच्यांपर्यंत पोचते. म्हणजे हे खूप वाईट आहे आणि ह्याचा आपण विचारही करत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला कुठेही असे युनिफॉर्म गणवेशधारी सैनिक दिसतील, कारण ऑफकोर्स जर गणवेश घातला नसेल तर कळणार नाही आपल्याला ते सैनिक आहे, पण जेव्हा आपल्याला डोळ्याने दिसतं तेव्हा त्यांना योग्य तो मान द्या. ॲटलिस्ट जाऊन त्यांना थँक्यू म्हणा की तुम्ही, त्यांची अपेक्षा नसते पण हे आपलं कर्तव्य आहे हे समजून अप्रोच व्हा. आणि हे एक माझं अगदी सगळ्यांना मनापासून सांगणं आहे की जर ह्याच्या आधी कधी केलं नसेल तर आत्तापासून नक्की करा. बघा तुम्हाला एक वेगळंच आत्मिक, सात्विक समाधान लाभेल. सैनिकांना आपल्याबद्दल प्रेम असतं म्हणून ते आपल्या जीवाची बाजी लावून देशाची सुरक्षा करतात आणि आपल्यालाही सुरक्षित ठेवतात. त्याच्यामुळे त्यांचं आपल्याप्रती जे प्रेम आहे ते आपण, त्याचं ऋण तर आपण कधी फेडूच शकत नाही, पण आपण अशा प्रकारे देशसेवा करून हे ऋण फेडू शकतो. समोरच्या प्रेक्षकांना जर सैनिकांना तुम्ही जे फराळ देता त्याच्यामध्ये किंवा तुम्ही जी देशसेवा करता त्याच्यामध्ये काही आर्थिक किंवा शारीरिक सहभाग हवा असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? दिवाळीचे साधारण 2 महिने आधी माझ्या फेसबुक पोस्टवरून वॉलवरती मी पोस्ट करते की कोणाकडे म्हणजे यावेळी काय उपक्रम आहे, की दर बॉक्स किती पैसे पाठवायचे आहेत, कुठल्या अकाउंटला पाठवायचे आहेत, ते सगळं माझ्या फेसबुक वॉलवरती मी पोस्ट करते. त्याचप्रमाणे जेव्हा म्हणजे हा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो किंवा आणखीन काही रूपाने जर मदत करायची असेल सैनिकांना किंवा कुठे एखादा कार्यक्रम आहे आणि कोणाला भेटायचं आहे का, हे सगळे जे अपडेट्स असतात ते मी माझ्या फेसबुक फेसबुक वॉलवरती कायमच टाकत असते. त्यामुळे तिथे जरी माझी फेसबुक वॉल जरी पाहिली तरी सगळ्यांना माहिती त्याची व्यवस्थित कळू शकेल. फेसबुकवरती माझं नाव उमा कुलकर्णी म्हणून आहे, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. तर कोणाला काही म्हणजे सैनिकांबद्दल माहिती हवी असेल किंवा काही शारीरिक आर्थिक रूपाने काही मदत करायची असेल तर नक्की मला तुम्ही फेसबुकवरती मेसेज करू शकता. जेव्हा तू हुतात्म्यांच्या परिवाराला भेटायला वगैरे जातेस तर तेव्हा तिकडचा काही असा ठराविक काही अनुभव तू सांगू शकतेस का? एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्या घरी जाताना एक वेगळीच भावना मनात असते. म्हणजे असं खूप दाटून आलेलं असतं की आपण अशा व्यक्तीच्या घरी जातोय की ज्यांनी आपल्यासाठी, जो आपल्याला ओळखतही नव्हता कधी, त्याच्यासाठी आपले प्राण अर्पण केले आणि त्या अशा पवित्र वास्तूत आपण जातोय, त्याच्या आईवडिलांना भेटतोय किंवा
अगदी जे रिटायर्ड सैनिक आहेत, आपल्या मुंबईत पण आहेत कितीतरी, ज्यांच्याकडे मी जाऊन भेटते, त्यांना त्यांच्याशी बोलते, एक वेगळंच फिलिंग असतं. म्हणजे खरंच सांगते मी की असं वाटतं की काहीतरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काहीतरी माझ्या हातून सत्कर्म घडलेली आहेत आणि म्हणून अशा लोकांच्या सहवासात मी आले. अगदी नुकतंच सांगायचं उदाहरण म्हणजे मी आत्ता मेच्या पहिल्या आठवड्यातच उत्तराखंडला गेले होते आणि तिथे मी 2-3 हुतात्मा परिवारांच्या घरांमध्ये जाऊन त्यांना भेटून आले, त्यांच्या परिवाराला. तर ऑर्डन लीडर अभिमन्यू राय म्हणून जे आहेत, जे 5 डिसेंबर 2023 रोजी वीरगतीला प्राप्त झाले. त्यांचं प्लेन क्रॅश झालं आणि हेलिकॉप्टर क्रॅश झालं. तर त्यांच्या घरी मी गेले होते. त्यांचे वडील अमिताभ राय हे ग्रुप कॅप्टन म्हणून आपल्या हवाई दलातून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांना हे इतकं वेगळं होतं की असं कोणतरी आपल्याला भेटायला येतं हेच आधी त्यांना किती वेळ समजत नव्हतं. म्हणजे की त्यांनी मला 2-3 विचारलं, सच्ची आप सिर्फ हमें मिलने के लिए मुंबई से आए? तर मी त्यांना म्हटलं की नहीं, मैं यहाँ आई थी घूमने के लिए, लेकिन 2 दिन तो मैंने सोचा ही था कि 2 दिन में जितना हो सके उत्तराखंड में है जितने मुझे मालूम है या मुझे किसी से एड्रेस मिले तो जाके उनसे मिलूँ. आणि म्हणून मी त्यांच्या घरी गेले आणि ते एवढं सगळं भावनिक होतं ना की त्यांची आई आणि आम्ही अगदी मिठी मारून खूप रडलो वगैरे. आणि अभिमन्यू राय सरांचे वडील अमिताभ राय सर जे ग्रुप कॅप्टन होते, ते बाहेर त्यांच्या गार्डनमध्ये काम करत होते. मग मॅमनी त्यांना बोलवलं की 2 मिनटं आत या. आणि मग मी त्यांना सांगितलं की नाही सर, मी जस्ट तुम्हाला थँक्यू म्हणायला आले की तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. म्हणजे तुम्ही जे केलं आहे, तुमच्या मुलाने जे आमच्यासाठी केलं आहे ते खरंच खूप म्हणजे मी त्याचं ऋण शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर ते म्हणजे मला म्हणाले की आप 2 मिनिट बैठो मैं आता हूं. आणि ते आत गेले आणि त्यांना जी हवाई दलातून कमेंडेशन पिन मिळाली होती ती त्यांनी मला दिली. आणि म्हणजे अक्षरशः ते घेताना माझे हात थरथरत होते आणि डोळ्यात माझ्या पाणी होतं. माझा आत्ताही आवाज असा हे झाला की आणखीन काय असतं आयुष्याचं फलित म्हणजे माझ्यासाठी तो खूप मोठा प्रसाद होता. आणि मी त्यांना म्हटलं पण की सर, म्हणजे मला ते कसं घेऊ की त्यांना मिळालेलं असताना. तर ते म्हणाले की नहीं नहीं, ये आप रख लो, मतलब मालूम नहीं, मुझे मेरे दिल अंदर से आवाज़ आई और मैंने ये आपको दिया, तो आप ऐसा कुछ भी मत सोचना. की छान जपून ठेवली आहे पिन ती, की जे काय असतं आपल्या आयुष्याचं ते हेच असतं. म्हणजे तसं ह्या बाबतीत आणखीन एक मला सांगायला आवडेल. एका व्यक्तीचं नाव घ्यायला मी विसरले, विकास मनहास म्हणून आहेत, जे जम्मू काश्मीरला असतात आणि ते पण असेच हुतात्मा परिवारांच्या घरी अक्षरशः ध्यास घेतल्यासारख्या भेटत असतात. तर मी त्यांचंसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन घेते आणि त्यांच्याकडून पत्ते किंवा भेटणं, म्हणजे कसं ह्यांना कसं भेटू, ह्यांना कसं अप्रोच होऊ. आणि तेही मला अगदी हक्काने की ये देखो, ये मुंबई में ऐसा ऐसा काम आहे, तुम्ही करना आहे, असं ते देखील मला हक्काने सांगत असतात. आणि खरंच मला वाटतं की एक एक करत ना ही अशी कडी जोडत गेली पाहिजे. आणि ह्या आपली जी सपोर्ट सिस्टीम आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपण आहोत, त्यांना वाटलं पाहिजे की नाही की आमची सपोर्ट सिस्टीम खरे म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही आहोत, पुढे जातोय. मग ते लढायला जातात, ते समोरच्यावर त्यांचा राग आहे म्हणून नाही, तर त्यांच्या मागे जे आपले त्यांचे देशबांधव आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे म्हणून ते आपल्या अगदी तळहातावर प्राण घेऊन लढायला जातात. सो त्यांना कुठेतरी आपली ही भावना पोचली पाहिजे की आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि तुमच्याबद्दल कायमच आदराचं आणि प्रेमाचं स्थान आमच्या मनात आहे. या कामाव्यतिरिक्त तुम्ही साईशा किचन पण चालवता, तर मग त्याची माहिती देणार का? कसं झालं, मी सरकारी नोकरी करत होते आणि 2018 साली माझी आई अचानक गेली. ब्रेन ट्यूमर तिला झाला होता आणि त्याच्यानंतर माझी परमनंट ट्रान्सफर झाली गोव्याला आणि मी तिथे गेलेसुद्धा. आणि त्यावेळी इथे घरी माझी मुलगी 7वीत होती फक्त. माझे वडील अपंग आहेत, ते इथे होते आणि माझ्या 2 आज्या इथे होत्या. एक होती 89 वर्षाची आणि एक होती 84 वर्षाची. तरी कसं होतं की आईच्या आजारपणामुळे वगैरे पैसे पण खूप हे झाले होते. सो नोकरी सोडणं शक्यच नव्हतं, म्हणजे भागत होतं मी, म्हणून मी गोव्याला गेले. परंतु मी जेव्हा गोव्याला गेले आणि इथे मी संध्याकाळी व्हिडिओ कॉल करायचे, तर ह्या सगळ्यांचेच असे भकास चेहरे असायचे, कारण माझ्याशिवाय धावपळ करणारं ॲज कोणीच नव्हतं इथे. तर मी रिक्वेस्ट करून पाहिली की पण मला इथे मुंबईत ट्रान्सफर मिळणं शक्य नव्हतं, कारण आमचं मुंबईचं ऑफिस पण डिस्पोज ऑफ झालं होतं. सो मग मी विचार केला की नो डाऊट पैशाची गरज आहे, सगळंच आहे, परंतु इथे त्यांना जास्त माझ्या माणसांना गरज आहे. म्हणून मग मी तो जॉब सोडला
आणि मी मुंबईत आले. इथे प्रायव्हेट जॉब बघत होते आणि मला मिळालासुद्धा प्रायव्हेट जॉब, परंतु लगेचच दुर्दैवाने म्हणजे एक साधारण मी 2019 साली माझं सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, मुंबईत आले आणि साधारण ऑगस्ट 2019मध्ये वगैरे मला जॉब मिळाला एके ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये. मी तिथे सुरू केलं आणि लगेचच मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. तर ज्यांना 6 महिने झाले नव्हते, वर्ष झालं नव्हतं, त्या सगळ्यांना त्यांनी जॉबवरून कमी केलं आणि त्याच्यात माझा नंबर लागला. सो मला मेल आला की 10 मे 2020 साली मला सकाळी मेल आला की असं असं कोविडमुळे ज्यांचं अमुक एक टेन्युअर कंप्लीट झालेलं नाही आहे त्यांना आम्ही जॉबवरून कमी करतो आहे. तर त्यात तुमचाही नंबर आहे अशा आशयाचा तो ईमेल होता. तर म्हटलं ठीक आहे, आता काय करायचं. आणि त्यावेळी कोविडमध्ये बाहेर जाणं वगैरे सगळ्यांचंच बंद झालं होतं. मग घरीच काय काय एक्सपेरिमेंट्स असायचे. त्यावेळी माझी मुलगी मला म्हणाली की अगं तू एवढे छान छान पदार्थ करते तर तू स्वतःचं चालू कर ना. आणि मला तेव्हाही जाणवलं की नाही, खरंच बाहेर लोकांना खूप गरज आहे, कारण सगळ्यांसाठीच हा आजार प्रचंड म्हणजे भीतीदायक होता आणि नवीन होता. आणि मग त्यावेळी माझा एक मित्र आहे पोलीस खात्यामध्ये, तो माझ्या मदतीला उभा राहिला. तो म्हणाला मी तुला लायसन्स मिळवून देतो जर तुझ्याकडे कोणी डिलिव्हरीसाठी असेल, कारण त्यावेळी बाहेर पोलिसांच्या परमिशनशिवाय बाहेरही कोणाला जायला अलाउड नव्हतं. तर मग असं कोणाचा फोन आला की म्हणजे हे नाही आहे तर जेवण पाठवाल का. तर त्यावेळी बऱ्याच जणांना म्हणजे मी अक्षरशः काही पैसे न चार्ज करता एक केवळ समाजभावनेच्या दृष्टीने की आपण काहीतरी आपल्या हातून चांगलं काम घडावं डबे वगैरे पाठवले. आणि मग नंतर ती माउथ पब्लिसिटी होत गेली की चांगलं जेवण असतं हे असं. आणि अशा तऱ्हेने साईशा किचन जे मी केलं होतं, साईशा किचन म्हणजे मी स्वतः साईबाबांना खूप मानते, तो साई आणि आमची शांतादुर्गा आणि माझ्या मुलीचं पण नाव शावरून, सो साईशा किचन असं ते कॉम्बिनेशन केलं. आणि आता माझी खूप छान टीम आहे म्हणजे आणि बऱ्याच म्हणजे अगदी अक्षरशः सांगायचं तर रोजचे जे डबे आहेत ते वरळीपासून जोगेश्वरीपर्यंत रोजचे माझे डबे असतात आणि बाकी पार्टी ऑर्डर्स आणि हे सगळं काम चालू असतं. आणि देवाच्या कृपेने माणसंही खूप छान मिळाली. माझी जी टीम आहे सगळी म्हणजे अगदी ज्या मला चिरून कातून द्यायला मावशी असतात, पोळ्यांच्या मावशी, त्याच्यानंतर माझे डिलिव्हरीसाठी जी येणारी मुलं असतात, सगळेच जण खूप छान आहेत. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या ज्या काही सदिच्छा आहेत त्याच्यामुळे चांगलं चालू आहे. ह्या कामामध्ये बेस्ट विशेस. आणि असंच तुझं काम, दोन्ही कामं जे तू सैनिकांसाठी समाजासाठी करतेस ते काम, आणि हे तुझं किचन म्हणजे जेवण पुरवून तू इतरांची जी भूक भागवतेस ते काम, दोन्ही कामं अत्यंत छान आणि सुंदर आहेत. थँक्यू, खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि मला आणखीन ह्याच्यात एक ॲड करायला आवडेल की सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं की अरे बापरे, म्हणजे आता जॉब नाही आहे हातात, कसं होणार सगळं, मुलीचं सगळं शिक्षण बाकी आहे वगैरे. परंतु कसं होतं ना, म्हणजे तुम्ही जर खरंच चांगलं काम करतात ना तर त्याचं पोचपावती म्हणा किंवा लोकांपर्यंत ते पोचतं. आणि त्याप्रमाणे साईशा किचनमध्ये एक छोटंसं म्हणतात ना की आपण बाळ होतं ते आता असं बाळसं धरायला लागले, त्याप्रमाणे सुरू झालं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मला हे सैनिकांसाठी काम करायला वेळ मिळत नव्हता की फक्त शनिवार रविवारावर भागवावं लागत होतं, ते करायला अनायसे देवाने मला संधी दिली असं मला वाटतं. की दुपारपर्यंत माझी सगळी ही कामं आटपली की मग संध्याकाळी कुठे जायचं असेल किंवा एखाद्या प्रोग्रामची तयारी करायची असेल किंवा काही सैनिकांच्या काही कार्यक्रमाच्या मीटिंग्ज असतील, काही असेल ते करायला मला वेळ मिळतो. म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा आपसूक उघडला जातो. तर जे मला वेळ कमी मिळत होता आणि त्याची कुठेतरी खंत वाटायची, ते ह्याच्यातून आता म्हणजे देवाने मला तीही संधी दिली की मग तुझं सकाळी तुझा उद्योगधंद्याच्या दृष्टीने म्हणजे पोटापाण्याच्या दृष्टीने जे काही आहे ते सकाळी करून संध्याकाळी माझ्या आवडीच्या कामासाठी मी वेळ देऊ शकते. तुला भेटून खूप छान वाटलं आणि खूप छान अनुभव मी आता माझ्या गाठीशी घेऊन जात आहे इकडून.